मैत्रिणींनो नमस्कार. मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग आणि कटिंग. कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग कसं असेल त्याचा तुम्ही फोटो बघितला असेल, थंबनेलवरती तुम्ही फोटो बघितला असेल वरती स्क्रीनवरती की कशा पद्धतीचं ब्लाऊजचं आपण कटिंग करणार आहोत, जो की बॅक बोटनेक असेल आणि फ्रंट कटोरी असेल. तर तुम्ही कटोरीमध्ये बोटनेकमध्ये सुद्धा कटोरी कशा पद्धतीने घेऊ शकतात याचं मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. राजाराणी कोचिंग पद्धतीनेच आपण कटिंग करूयात. फक्त आपलं मराठी लँग्वेज असेल तर तुम्ही लक्षात घ्या, जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पाहिजे असतं मेजरमेंट. तर तुम्हाला मेजरमेंट सगळे स्क्रीनवर दिसून जातील. तर आता आपण कटिंग करायला सुरुवात करून घेऊयात. तर सगळ्यात आधी ज्यांना कोणाला ब्लाऊज कटिंगसाठी रेडी पेपर पॅटर्न हवे असतील तर त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईल, त्या नंबरवरती मेसेज करा पेपर पॅटर्नसाठी. आणि ज्यांना कोणाला सगळे चार्ट्स आणि नोट्स पाहिजे असतील त्यांनी पण त्याच नंबरवरती मेसेज करायचा आहे, कॉल कोणीही करायचा नाही. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, सगळ्यात आधी टाकायचं असतं आपल्याला शोल्डर. तर जे काही तुमचं शोल्डर असेल त्या शोल्डरचा निम्म टाका. आता इथं माझं शोल्डर आहे, छाती आहे माझी 34 इंच आणि त्यात माझं शोल्डर आहे 13.5 इंच. हे बघा, 13.5 इंच शोल्डर आहे. तर त्याचं निम्म मी टाकणार आहे. तर 13.5च्या निम्म किती होतं ते तुम्ही बघा. असं सरळ टेपसुद्धा फोल्ड करू शकतात किंवा तुम्ही कॅल्सीमध्ये डिवाईड 2 करा. बघा, 6.25 समजा 13.5 डिवाईड 2 केलं तर बघा किती मिळेल, 6.75 म्हणजे 6.25 इंच. आता इथं तुमचं शोल्डर कितीही असू द्या, 16, 17, 12, 13, त्याचं निम्म तुम्हाला करायचं आहे. तर बघा, माझं जे काही शोल्डर होतं त्याचं निम्म मी केलं आणि तेवढं शोल्डर मी इथं मार्क केलं. तर तुम्ही जेवढं शोल्डर मार्क केलं त्या शोल्डरपासून आता खाली आपल्याला डाऊन जायचं आहे. तर हे डाऊन मार्क आता आपण बॅक पार्ट ड्रॉ करतो आहे, लक्षात घ्या. हे बघा, बॅक पार्ट ड्रॉ करतो आहे. तर बॅक पार्टचं ड्राफ्टिंग वेगळं असेल आणि फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग वेगळं असेल, म्हणून तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. तर आता इथून आपल्याला खाली डाऊन मार्क किती करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. तर आपला मागचा नेक कोणता आहे, पॅक नेक आहे. तर बघा, हा चार्ट तुम्हाला वापरायचा आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तर पॅक नेक, शोल्डर डाऊन आणि गळारुंदी किती घ्यायची ते पण मी तुम्हाला सांगते. तर हे तुमचं कशानुसार असेल, तुम्ही इथून डाऊन किती जायचं आहे तुमच्या शोल्डरनुसार, तुमचं शोल्डर किती आहे त्यानुसार तुम्ही इथून डाऊन जायचं आहे. बघा, जेव्हा तुमचं शोल्डर 12 ते 13 असेल तेव्हा तुम्हाला शोल्डर डाऊन 1 इंच जायचं आहे. जेव्हा तुमचं शोल्डर 13.25, 13.5, 13.25 असेल किंवा 14 असेल तेव्हा तुम्हाला 1.25 इंच डाऊन जायचं आहे. जेव्हा तुमचं शोल्डर 14.25 ते 15 असेल तेव्हा तुम्हाला 1.5 इंच डाऊन जायचं आहे. आणि जेव्हा तुमचं शोल्डर 15.25 ते 16च्या पुढे कितीही प्लस असेल, 17, 18, 19, 20, तेव्हा तुम्हाला 2.25 इंच डाऊन जायचं आहे. क्लिअर आहे. तर आता माझं शोल्डर इथं किती होतं, 13.5 इंच. तर 13.25 ते 14च्या मध्ये 13.5 येतो, म्हणून मी इथून डाऊन मार्क किती करेल, 1.25 इंचावरती. तर इथून आता डाऊन मार्क तुम्ही तुमच्या शोल्डरनुसार जायचं आहे. तुमच्या शोल्डरच्या अकॉर्डिंग तुम्हाला डाऊन मार्क करायचं आहे. लक्षात आलं असेल. बघा, इथून आता मी 1.25 इंचावरती एक मार्किंग केलं, हे असेल डाऊन मार्क इथून 1.25 इंचावरती. आता इथून बंद बाजूकडून गळारुंदी टाकायची आहे. ती गळारुंदी किती टाकायची बघा, जेव्हा तुमचं शोल्डर 12 ते 13 असेल तेव्हा तुम्ही 2 इंच गळारुंदी घ्या. जेव्हा तुमचं शोल्डर 13.25 ते 14 असेल तेव्हा तुम्ही 2.25 इंच गळारुंदी घ्या. जेव्हा तुमचं शोल्डर 14 ते 15 असेल तेव्हा 2.5 इंच गळारुंदी घ्या. तर आता माझं शोल्डर 13.5 आहे, तर मी ह्या लाईनकडे बघेल आणि गळारुंदी किती घेईल मी, 2.25 इंच. क्लिअर आहे सगळ्यांना. बघा,
बंद बाजूकडून 2.25 इंचावरती एक मार्किंग करते. आता तुम्ही इथं 2.25 अडीच जी काही मी मापे सांगितली ते तुम्ही मार्क करायचं आहे. आणि आता हे दोन्ही क्रॉस मार्क लक्षात घेऊन शोल्डर डाऊन आणि हे गळारुंदी लक्षात घेऊन इथून क्रॉस लाईन मार्क करायची. बघा, क्रॉस लाईन मार्क केली. आता इथून आपल्याला मुंडा टाकायचा आहे. तर मुंडा कसा टाकायचा, तर मुंडासाठी सुद्धा सूत्र आहे. तर चला, आपण आता आपला बॅक मागचा गळा कोणता आहे, पॅक आहे, म्हणून आपण सूत्र कोणतं वापरायचं आहे, पॅक नेकचं सूत्र वापरायचं. हा डीप नेकचं सूत्र आहे. डीप नेक मुंडा सूत्र आणि पॅक नेक मुंडा सूत्र. जेव्हा तुमची छाती 28 ते 31 असेल तेव्हा तुम्हाला हे सूत्र वापरायचं, छाती डिवाइड 6 प्लस 1.25 इंच. जेव्हा तुमची छाती 32 ते 44 असेल तेव्हा तुम्हाला हे सूत्र वापरायचं, छाती डिवाइड 6 प्लस 1 इंच. आता माझी छाती इथं आहे 34 इंच, तर 32 ते 44च्या मध्ये 34 येतं. त्यानंतर माझा नेक कोणता आहे, बॅक नेक पॅक, तर सूत्र कोणतं वापरेल, छाती डिवाइड 6 प्लस 1 इंच. क्लिअर आहे सगळ्यांना. तर छाती किती आहे, 34 इंच. 34 डिवाइड 6 प्लस 1 इंच. बघा किती आलं, 6.66. पुढच्या अंकाच्या पुढे कितीही अंक आले तर त्याच्यापैकी आपल्याला फक्त पॉईंटच्या पुढे 2च अंक लक्षात घ्यायचे आहेत. तर 66 म्हणजे किती झालं, 6.5 इंच आणि त्यावरती 1 लाईन इतकं. क्लिअर आहे. 6.5 इंच आणि त्यावरती 1 लाईन इतकं मी इथं मुंडा मार्क करते. जिथं मुंडा मार्क केला तिथं एक सरळ लाईन ड्रॉ करायची इथून. तर ती असेल आपली छातीची लाईन. जिथून आपण मुंडा मार्क करतो ती असेल छातीची लाईन. सगळ्यात आधी आता उंची टाकायची राहिलेली आहे. ब्लाऊजची उंची टाकून घेऊयात. ब्लाऊजची रेडी उंची आहे बॅक पार्टची 14, तर त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं. 15.5 इंचावरती एक मार्किंग करायचं, 15 इंचावरती एक मार्किंग करायचं. जिथं आपण उंची मार्क केली तिथून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. हे बघा, आता आपल्याला बॅकनेक हा आपला पॅक आहे, म्हणून जेव्हा आपला पॅकनेक असतो तेव्हा आपण छातीचं मार्किंग करताना 2.5 इंच लूजिंग ॲड करतो. छाती आहे 34 प्लस 2.5 इंच लूजिंग ॲड करा, किती झाली 36.5 आणि नंतर मग त्याला डिवाइड 4 करायचं, किती मिळेल 9.12. छातीचं मार्किंग करा 9.12 म्हणजे 9 इंच आणि त्यावरती 1 लाईन इतकं. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे बघा, छातीचं मार्किंग झाल्यानंतर कमरेचं मार्किंग करा. कमर आहे 30 इंच, तर 30ला डिवाइड 4 केलं तर किती मिळेल 7.5 इंच. बोटनेकमध्ये पाठीमागे टक्स नसतो म्हणून टक्स घ्यायचा नाही. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. छाती प्लस 2.5 इंच लूजिंग आणि नंतर मग त्याला डिवाइड 4 आणि कमरेला डायरेक्ट डिवाइड 4 करायचं. 1.5 इंच मार्जिन लक्षात घ्या आणि लाईन ह्या जोडून घ्या. हे बघा, आता मुंड्याचं मार्किंग करायचं आहे. मुंडा मार्क करण्यासाठी हे डाऊन मार्क आणि छातीची जी काही लाईन आहे तर त्याचा सेंटर घ्यायचा. आता इथं जेवढं शोल्डर मार्क केलं, किती मार्क केलं होतं, 5.25 मी केलेलं होतं. तुम्ही जेवढं शोल्डर मार्क केलं असेल त्यामधून अर्धा इंच मायनस करा, किती मिळेल 6.25 इंच. तर ते 6.25 या सेंटरवरती मार्क करायचं. तेवढंच 6.25 छातीच्या लाईनवरती पण मार्क करायचं. क्लिअर आहे सगळ्यांना. आता इथून एक अशी सरळ लाईन मार्क करायची. बघा, सरळ लाईन मार्क केली. इथून आता क्रॉस मार्क करायचा आहे मुंड्याला आकार देण्यासाठी. तर तो क्रॉस मार्कसाठी सुद्धा हा चार्ट आहे. या चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा, जेव्हा तुमची छाती 28 ते 31 असेल तेव्हा तुम्हाला पुढच्या भागात हे क्रॉस मार्क करायचं आणि मागच्या भागामध्ये हे क्रॉस मार्क करायचं. आता माझी छाती किती आहे 34, तर ती 32 ते 39च्या मध्ये येते. मी काय ड्रॉ करते, मागचा भाग ड्रॉ करते. तर मागच्या भागाला छातीनुसार किती क्रॉस मार्क किती करायचं, 1 इंच. तर आता इथून मी क्रॉस मार्क करणार आहे 1 इंच. ते चार्टचा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि हे मार्क आता सगळे लक्षात घेऊन मुंड्याला आकार द्यायचा. हे बघा, अगदी
परफेक्ट असा मुंड्याचा आकार आलेला आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? त्यानंतर आता इथून गळ्याची उंची टाकायची आहे. गळा तुम्हाला हवा तेवढा तुम्ही घेऊ शकता. तिथं मी 1.5 इंचाचा गळा घेते. 1.5 इंच मी मार्क केलं म्हणजे तो फक्त 1 इंचाचा तयार होईल. क्लिअर आहे? हे बघा, आता इथे जी काही आपण गळारुंदी घेतली होती ती गळारुंदी बरोबर असता गळा उंची आणि गळारुंदी असा बॉक्स तयार करायचा. त्यानंतर इथून आता आपलं अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी जाणार आहे. तर ते अर्धा इंच सोडूनच आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, इथं बघा असं वरती थोडंफार जात असेल तर जाऊ द्या, कारण शोल्डर आपलं कुठून जुळणार आहे इथून, तर इथं आपल्याला इक्वल मिळालं पाहिजे. इथं तुमचं क्रॉस गेलं तरी काही हरकत नाही. क्लिअर आहे सगळ्यांना? अशा पद्धतीने आपलं आता बॅक पार्टचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता मी बॅक पार्ट हा साईडला ठेवते आणि त्यानंतर तुम्हाला बॅक पार्टमध्ये तुम्हाला इकडे काही पॅटर्न घ्यायचा आहे, तो कसा घ्यायचा हे पण मी तुम्हाला नंतर क्लिअर करते. लक्षात आलं? आता बॅक पार्ट साईडला ठेवला. आता आपण फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करून घेऊयात. फ्रंट पार्ट ड्राफ्टिंग करण्यासाठी मी एक प्लेन पेपर घेतला. आता इथं लक्षपूर्वक बघा, कारण की फ्रंट आणि बॅक हे दोन्ही ड्राफ्टिंग वेगळे वेगळे आहेत, फॉर्म्युले सगळे वेगळे वेगळे आहेत. लक्षपूर्वक व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. क्लिअर आहे सगळ्यांना? चला, आता जेवढं शोल्डर आपण बॅकमध्ये मार्क केलं तेवढं शोल्डर फ्रंटमध्ये पण मार्किंग करायचं. क्लिअर आहे? पण फ्रंटमध्ये काय करायचं, इथं कंपल्सरी 1 इंच डाऊन जायचं आहे. फ्रंट आहे आपला डीप नेक. क्लिअर आहे? त्यानंतर बंद बाजूकडून 2.5 इंचावरती मार्किंग करायचं. हे 2.5 इंच आणि हे 1 इंच डाऊन प्रत्येक मापासाठी सेम असेल. दोन्ही मार्क लक्षात घेऊन क्रॉस लाईन मार्क करायची. मुंडा मार्क करायचा. मुंडा मार्किंगसाठी फॉर्म्युला आहे. तर बघा, पॅकनेक आपण ड्रॉ करत होतो तेव्हा आपण पॅकनेकचं सूत्र वापरलं. आता डीप नेक आहे म्हणून डीप नेकचं सूत्र वापरायचं. छाती 28 ते 31 असेल तेव्हा तुम्हाला छाती डिवाइड 6 प्लस पाऊण इंच करायचं आहे डीप नेकमध्ये. जेव्हा तुमची छाती 32 ते 44 असेल तेव्हा तुम्हाला छाती डिवाइड 6 प्लस अर्धा इंच करायचं आहे. जेव्हा तुमची छाती 45 ते त्याच्या पुढे कितीही प्लस असेल तेव्हा तुम्हाला काहीही प्लस करायचं नाही, फक्त छातीला डिवाइड 6 करायचं आहे. तर छाती आहे 34 इंच. 34ला डिवाइड 6 केलं किती मिळेल? 5.66. तर 5.66 म्हणजे 5.5 इंच आणि त्यावरती 1 लाईन इतकं इथं मी मुंडा मार्किंग केलं. जिथं मुंडाचं आपण मार्क केलं तिथून एक सरळ लाईन ड्रॉ करायची. जिथं मुंडा मार्क केला तिथं लाईन ड्रॉ केली ती असेल छातीची लाईन. क्लिअर आहे सगळ्यांना? त्यानंतर आता आपल्याला इथं शोल्डर मायनस करायचं असतं डीप नेकमध्ये. तर शोल्डर मायनस करण्यासाठी सूत्र काय आहे, तर तुम्हाला 3 मेजरमेंट लागतात. तर 3 मेजरमेंट कोणते लागतात? तुमचा नेक डीप किती आहे, तुमची रेडी शोल्डर पट्टी किती आहे आणि तुमचा नेकचा शेप कुठला आहे. तर आता मी इथं तुम्हाला सांगते बघा. रेडी शोल्डर पट्टी माझी बघा, रेडी शोल्डर पट्टी आहे 2.5 इंच. नेक डीप आहे पुढचा 7 इंच. हे बघा, आणि नेकचा शेप कुठला आहे असा. हे बघा, हा अशा पद्धतीचा नेकचा शेप असेल इथून. तर ज्यांनी कोणी आधीपासून व्हिडिओ बघतात त्यांच्याकडे हा चार्ट असेल नेकचा. हा असतो स्क्वेअर नेक, हा असतो राऊंड नेक, हा असतो स्वीटर्ट नेक, हा असतो व्ही नेक आणि हा असतो व्ही लीफ नेक. क्लिअर आहे सगळ्यांना? आता बघा, तर मी चार्ट बघणार आहे. रेडी शोल्डर पट्टी आणि नेक डीप आणि नेकचा शेप हे तिन्ही मेजरमेंटनुसार आपल्याला चार्ट बघायचा असतो शोल्डर मायनस करण्यासाठी. तर मी चार्ट तुम्हाला दाखवते.
बघा, हे अशा पद्धतीचे चार्ट असतात. इथं वरती रेडी शोल्डरचं हेडिंग दिलेलं आहे. तर इथं बघा, आता माझी रेडी शोल्डर पट्टी किती आहे, 2.5 इंचाची. तर हे 1.5 ते 2 इंच पण मला चालणार नाही. तर आता आपण ह्या चार्टमध्ये बघायचं की आपली रेडी शोल्डर पट्टीचं मार्किंग कुठे आहे. तर कोणत्या चार्टमध्ये आहे, या चार्टमध्ये आहे. किती आहे, 2.5 इंच. तर 2.5 इंच कुठे आहे, या चार्टमध्ये हेडिंग दिसते. तर आता हे बाकीचे चार्ट आपल्याला लागणार नाही, आपल्याला फक्त हाच चार्ट बघायचा. तर चार्ट कसा बघायचा, नेक डीप आणि नेकचा शेप. तर आता तुम्ही म्हणाल हा कुठला नेक आहे, हा तुम्हाला समजणार नाही. तर कारण आपल्याला फक्त हे 5च नेक मी चार्टमध्ये दिलेले आहेत. मग तुम्ही म्हणाल की आता हा जो काही नेक आहे हा कोणत्या नेकमध्ये येतो. तर तुम्हाला आता इथे एक गोष्ट चेक करायची आहे. इथं हे बघा, हा तुमचा नेक आहे. सगळ्या याच्यामध्ये तुम्ही बघायचं. बघा, आता तुम्ही इथं चेक करायचं. बघा, हा नेकचा शेप इथं पण गॅप जास्त आहे. राऊंड नेकमध्ये पण हा गॅप जास्त आहे. ह्यामध्ये थोडा कमी आहे. व्हीमध्ये पण जास्त आहे आणि व्ही लिपमध्ये पण जास्त आहे. तर तुम्ही आता इथं एक इमॅजिन करायचं की ह्या सगळ्या नेक तुम्ही जे काही ड्रॉ केलेले आहे त्या सगळ्या नेकमध्ये हा नेक कुठे परफेक्ट बसतो आहे, गॅप कोणत्या नेकमध्ये कमी येतो आहे ते तुम्ही बघायचं. हा कुठला नेक आहे, स्वीटहार्ट. तर हा नेक आपल्याला चेक करायचा आहे. बघू शकता. तर स्वीटहार्ट नेक कुठे आहे, हा स्वीटहार्ट. नेक डीप किती आहे, 7 इंच. तर जेव्हा तुमचा नेक 7 ते 7 इंच असेल, इथं आता तुम्ही म्हणाल 6 ते 7 इंच इथं पण आहे आणि 7 ते 8 इंच इथं पण आहे. तर तुम्ही हा नेक बघायचा, हा 7 इंच बघायचा आणि स्वीटहार्ट नेक बघायचं. तर 7 इंच आणि नेकचा शेप दोन्ही फिंगर तुमचे जिथं मॅच झाले ते तुमचं फुल शोल्डरमधून मायनस होईल. क्लिअर आहे. फुल शोल्डर मायनस मिळालेले शोल्डर. तर फुल शोल्डर काय आहे, 13.5 मायनस काय करायचं, मिळालेले शोल्डर किती, 2 इंच. किती मिळेल, 11.5. आणि नंतर आता त्याला डिवाईड किती करायचं, 2 करायचं. 5.75 म्हणजे 5.25 इंच. तर आता इथून आपल्याला बंद बाजूकडून 5.25 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा, 5.25 इंचावरती इथे एक मार्किंग केलं. क्लिअर आहे. चला, तेवढंच 5.25 इंच छातीच्या लाईनवरती मार्किंग करायचं. 5.25 आणि 5.25. बघा, शोल्डर मायनस कसं करायचं, शोल्डर मायनस चार्ट कसे बघायचे हे आपल्या रेग्युलर स्टुडंटला माहिती आहे. ज्यांना माहिती नसेल त्यांनी रेग्युलरी व्हिडिओ बघा, सगळं समजेल. त्यानंतर आता मुंड्याला आकार देण्यासाठी ह्या सरळ लाईनचा सेंटर घ्यायचा. सरळ लाईनचा सेंटर घेतला. त्या सेंटरपासून आतमध्ये 0.25 इतकं यायचं आहे आणि ही लाईन इथून अशी क्रॉस मार्क करायची. लाईन क्रॉस मार्क केली. आता इथून मुंड्याला आकार देण्यासाठी क्रॉस मार्किंग करायचं आहे. त्याआधी छातीचं मार्किंग करून घेऊयात. छाती जी काही असेल त्यामध्ये 2.5 इंच लुझिंग ॲड करा. 34 प्लस 2.5 इंच ॲड केलं किती मिळेल, 36.5. आणि नंतर त्याला डिवाईड 4 केलं किती मिळेल, 9.12. म्हणजे 9 इंच आणि एक लाईन इतकं इथं मार्किंग करायचं आहे. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. क्लिअर आहे. आता इथून मुंड्याला आकार देण्यासाठी क्रॉस मार्क करायचा आहे. तर त्यासाठी सुद्धा चार्ट आहे. मुंडा क्रॉस मार्क. पुढचा भाग आपण ड्रॉ करतोय. जेव्हा छाती 32 ते 39 असेल तेव्हा 1.5 इंच क्रॉस मार्क करायचं. तर छाती किती आहे, 34. तर 32 ते 39च्या मध्ये येते. तर आता इथून मी क्रॉस मार्क करणार आहे 1.5 इंच. क्लिअर आहे सगळ्यांना. आणि व्यवस्थित पॉईंट लक्षात घेऊन मुंड्याला आकार द्यायचा. हे बघा, मुंड्याला आकार देऊन झाला. आता आपल्याला हे जे काही शोल्डर मायनस केलेलं आहे तिथून या क्रॉस लाईनचा सेंटर घ्यायचा आणि या सेंटरपासून ब्लाऊजची उंची टाकायची. ब्लाऊजची रेडी उंची आहे 14 इंच. त्यामध्ये आपल्याला फ्रंट पार्टमध्ये 1.5 इंच लुजिंग उंचीमध्ये ॲड करायचं आहे मार्जिन. बॅकमध्ये 1 इंच केलं, फ्रंटमध्ये 1.5 इंच मार्जिन ॲड करायचं उंचीमध्ये.
क्लिअर आहे. तर 1.5 इंच मार्जिन ॲड केलं तर तिथं आता आपण एक अशी उंचीची सरळ लाईन मार्क करून घेऊयात. त्यानंतर सेम ह्या पॉईंटवरती टेप ठेवा. नेक डीप किती आहे फ्रंट 7 इंच. शोल्डर टू ॲपेक्स आहे 10.5 इंच. बघा 10.5 इंच आणि उंची 15.5 इंच. तर इथून आता नेकसाठी ही लाईन मी अशी सरळ मार्क करते. त्यानंतर इथून शोल्डर टू ॲपेक्स हे बघा क्लिअर आहे. त्यानंतर आता आपल्याला ॲपेक्स टू ॲपेक्स मार्किंग करून घ्यायचं आहे. ॲपेक्स टू ॲपेक्स आहे 3.5 इंच. तुमचा जो काही असेल 7 इंच 8 इंच त्याचं निम्म टाका. इथं माझा ॲपेक्स टू ॲपेक्स होता 7 इंच, त्याचं निम्म केला 3.5 इंच मिळाला. त्यानंतर इथं तुम्ही ॲपेक्स टू ॲपेक्स जेवढा टाकला असेल ना त्यामधून अर्धा इंच मायनस करायचं. किती टाकला होता 3.5, अर्धा इंच मायनस केलं तर किती मिळेल 3 इंच. तर तेवढं 3 इंच इथं मार्किंग करा. त्यानंतर पुढे टाकायचा आहे कमरेचा टक्स. तर त्याचा पण चार्ट आहे. तर बघा हा चार्टचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. तर आता माझी छाती आहे 34 इंच, ते ती 28 ते 35च्या मध्ये येते, म्हणून मी इथं कमरेचा टक्स 2.5 इंच घेईल. तुमची छाती 36 ते 45 असेल तेव्हा तुम्ही 3 इंच टक्स घ्या. जेव्हा छाती 46 किंवा त्याच्यापुढे कितीही प्लस असेल तेव्हा 3.5 इंचचा टक्स घ्या. तर अशा पद्धतीने तुम्ही जेवढे पण मी तुम्हाला चार्ट दाखवले त्या चार्ट सगळ्यांचे स्क्रीनशॉट घ्या आणि जिथं जिथं मी तुम्हाला जे जे फॉर्म्युले वापरायला सांगितले तिथे तिथं फॉर्म्युले वापरा. तुमचं मेजरमेंट कितीही असू द्या, तुमचा ब्लाऊज 100% परफेक्टच बसेल. चला तर आता मी 2.5 इंच कमरेचा टक्स घेते. 2.5 इंच कमरेचा टक्स घेतला. आता आपण कमरेचं मार्किंग करून घेऊयात. तर आपल्याला टक्स मायनस करून कमरेचं मार्किंग करायचं आहे. कमर आहे 30 इंच, त्याचा चौथा भाग किती येतो 7.5 इंच. तर बघा या लाईनपर्यंत मोजलं किती मिळालं 3 इंच. त्यानंतर आता हे 3 इंच दुसऱ्या लाईनवरती ठेवायचं आणि 7.5 इंचावरती एक मार्किंग करा. तुमचं जे काही कमर असेल त्याचा चौथा भाग तुम्ही टाकायचा. पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. बघा माझं इथं कट टू कट 1.5 इंच आलेलं आहे. आता इथून मी हे 1.5 इंच मार्जिन जोडून घेते. हा कमरेचा टक्स कंपल्सरी मायनस करायचा आहे. हा तुम्ही मोजण्यामध्ये धरायचा नाही. क्लिअर आहे. आता हे जे काही ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट आहे तर हा प्लस पॉईंटला आपण हे टक्स असे जोडून घ्यायचे. कमरेचा टक्स बघा ट्रायंगल शेपमध्ये मिळाला. त्यानंतर प्रिन्सेस कटला आकार देऊन घ्यायचा आहे. याला आकार देऊन घ्यायचा. कटोरी ब्लाऊजचं कटिंग आहे. तुम्हाला प्रश्न पडेल, तुम्ही फक्त व्हिडिओ बघत चला. पुढे कटोरीचं मार्किंग कसं असेल मी तुम्हाला सांगेल. बघा या लाईनचा सेंटर घेतला, परत त्या लाईनचा अजून एक सेंटर घ्यायचा. बघा अजून एक सेंटर घेतला, परत त्याचा वरती अजून एक सेंटर घ्यायचा. असे 4 भाग करायचे. सगळ्यात आधी इकडे अर्धा इंच बाहेर, सगळ्यात आधी जो खालचा पॉईंट आहे तिथं बाहेर अर्धा इंचावरती एक मार्किंग करा. वरच्या पॉईंटला 1/2 इंच इतकं मार्किंग करा. आता हे खाली असं सरळ जोडायचं. त्यानंतर हे असं इथून या 1/2 इंचाला जोडा. ही लाईन इथं जोडायची आणि इथून अगदी अशा तुम्ही हलक्या हाताने इथं शेप देऊ शकता. हे बघा इथं. आणि इथं हे जे काही पॉईंट आलेले आहेत त्यांना तुम्ही असं थोडंसं राऊंडमध्ये देऊन हे पॉईंट मायनस करा. क्लिअर आहे. सगळ्यात आधी आता इकडची लाईन मोजायची. किती मिळाली 5 इंच. तेवढंच आता हा जो काही आकार दिलेला आहे तो आकार पण तुम्ही व्यवस्थित असा मोजायचा. जिथं 5 इंच आलं तिथं मार्किंग करा. आता इथं जेवढं तुम्हाला खाली गॅप मिळाला त्याच्या डबल तुम्ही इकडे फिटिंग लाईनकडे मार्क करा. मला इथं अर्धा इंच मिळाला म्हणून मी इथं 1 इंचावरती मार्किंग करते. तुम्हाला इथं जेवढा गॅप मिळाला असेल खाली त्यापेक्षा तुम्ही डबल फिटिंग लाईनकडे मार्किंग करायचं आणि अशा पद्धतीची क्रॉस लाईन मार्किंग करा. लक्षात आलं. त्यानंतर हुकाय पट्टीकडून कंपल्सरी अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं आणि ह्या टक्सपासून असं क्रॉस जोडायचं. हे बघा लक्षात आलं. त्यानंतर खाली तुम्हाला क्रॉस पट्टी किती ठेवायची आहे ती क्रॉस पट्टीचं तुम्ही मार्किंग करा. आता क्रॉस पट्टीचं मार्किंग करायचं आहे.
तर क्रॉस पट्टी ठेवायची आहे मला 2.25 इंचाची, म्हणून इथून पण मी 2.25 इंचावरती मार्किंग केलं. इथून पण 2.25 इंचावरती मार्किंग करायचं. इथून पण 2.25 इंचावरती मार्किंग करा. असं तुम्ही 2.25 किंवा 2.5 तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी तुम्ही क्रॉसपट्टी तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकतात. क्लिअर आहे सगळ्यांना? आणि पट्टीने हे सगळे पॉईंट्स जोडून घ्यायचे. हे बघा, पट्टीने मी जोडून घेतले. आता इथून मी 1.25 इंचावरती एक मार्किंग करते. योकपट्टीचा जो शेप असतो तो शेप म्हणजे तो आकार देण्यासाठी. क्लिअर आहे? आणि इथून तो आकार देऊन घ्यायचा. बघा, योकपट्टीचा आकार. डायग्राम तुम्हाला समजत असेल, लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. आता यापुढे कटोरीचा शेप कसा द्यायचा हे पण मी तुम्हाला क्लिअर करते. तर सगळ्यात आधी आपण बघा, इथं आपला डीप नेक असेल तेव्हा आपण इथं शोल्डर मायनस करतो, स्ट्रेट करतो. तर इथून तुम्हाला शोल्डर सरळ करून घ्यायचं आहे. शोल्डर सरळ करायचं. त्यानंतर जी काही तुमची रेडी शोल्डर पट्टी असेल त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं. रेडी शोल्डर पट्टी मी इथं घेतलेली आहे 2.5 इंच. त्यामध्ये मी जर का 1 इंच प्लस केलं तर किती मिळेल? 3.5 इंचाची. बघा, 3.5 इंच रेडी शोल्डर पट्टी मला मिळाली. आणि इथून आता जेवढा गॅप असेल तर ह्या गॅपमध्ये किती मिळालं? 2.25 इंच. किती मिळाली गळारुंदी? 2.25 इंच. तर आता इथं आपल्याला ब्रॉड नेक पाहिजे आहे. तर ते जसं आपण फोटोमध्ये बघितलं आहे सेम तोच नेक इथं घ्यायचा. तर इथं तुम्ही अर्धा इंच, 1.25 इंच ॲड करू शकता. मी इथं 1.25 इंच ॲड केलं म्हणजे 2.25-3 इंच मी घेतलेलं आहे. आणि आता इथून ही लाईन मी इथून आता अशी क्रॉस जोडते. हे बघा, ही लाईन अशी क्रॉस जोडली. आता गळ्याला आकार देण्यासाठी जसा फोटोमध्ये शेप बघितलेला आहे सेम तसा आकार द्यायचा असेल तर तुम्ही इथून या लाईनचा सेंटर घ्यायचा. हे बघा, परत त्याचा सेंटर घ्यायचा. त्या सेंटरपासून खाली अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं. आणि हा अर्धा इंचचा शेप इथं जोडायचा असा. हे बघा, इथं जोडला. इथून अगदी हलका असा कर्व शेपमध्ये तुम्ही घेऊ शकतात. अगदी हलका, जास्त नाही, एकदम असा हलका असा कर्व शेप आपल्याला घ्यायचा आहे. बघा असा. हे बघा, गळ्याचा आकार अगदी परफेक्ट आलेला आहे. जसा फोटोमध्ये आहे तसं घ्यायचं असेल तर सेम सांगितलेल्या पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा. क्लिअर आहे? चला आता मुंड्यातला टक्स घेऊन घेऊयात. मुंड्यातला टक्स घ्यायचा आहे 2.25 इंचाचा. तो तुमच्या छातीच्या मापानुसार असेल. क्लिअर आहे? तर आता मी इथं दुसरी पेन्सिल वापरते म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. हे बघा, मुंड्यातला टक्स घेते. मुंड्यातला टक्स घेतला 2.25 इंच. जेव्हा तुमची छाती 28 ते 35 असेल तेव्हा तुम्ही मुंड्यातला टक्स 2.25 इंच घ्यायचा. जेव्हा तुमची छाती 36 ते 45 असेल तेव्हा तुम्ही 1.5 इंचाचा टक्स घ्या. आणि जेव्हा तुमची छाती 46 किंवा त्याच्यापुढे प्लस असेल तेव्हा तुम्ही 2.25 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. तर आता माझी छाती आहे 34 इंच, तर मी इथं 2.25 इंचाचा टक्स घेते. तर तो टक्स घ्यायचा, छातीच्या लाईनवरती 2.25 इंच असा टेप ठेवला आणि तो असा पुढे सरकवत घ्यायचा. मुंड्याला जिथं टच झाला तिथं एक लाईन मार्क करायची आणि 2.25 इंचाच्या निम्म करा. जेवढा टक्स घेतला त्याचं निम्म करायचं. किती मिळेल? 1.25 इंच, सॉरी अर्धा इंच आणि त्यावरती एक लाईन. अर्धा इंच आणि त्यावरती एक लाईन, एक इकडे मार्क करा आणि ह्या पॉईंटपासून एक इकडे मार्क करा. आता हे दोन्ही पॉईंट इथं जोडायचे. हे बघा, इथं जोडायचे ॲपेक्स पॉईंटला.
फोरटक्स ब्लाऊज शिवा, कुठलाही ब्लाऊज शिवा, ही मेथड तुमची सेम असेल कोणत्याही ब्लाऊजमध्ये, कटोरी असू द्या, फोरटक्स असू द्या, म्हणून तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यायची आहे. त्यानंतर ही इकडची लाईन मोजायची, ही लाईन जेवढी आली असेल तेवढीच इकडची मोजायची. टेप जेवढा वरती गेला तेवढा जाऊ द्यायचा. फिटिंग लाईनवरती अर्धा इंचावरती एक मार्किंग करा आणि इथून आता एक लाईन मार्क करून हा बॉक्स तयार करून घ्यायचा. बघा, जो बॉक्स तुम्ही तयार केला त्या बॉक्समधून नवीन मुंड्याला आकार द्यायचा. इथून बघा, नवीन मुंड्याला आकार देऊन झालेला आहे. आता आपल्याला कटोरीला आकार द्यायचा. तर आता इथून हे ॲपेक्स पॉईंटपासून तर या योगपट्टीचं मार्किंगपर्यंत बघायचं किती आलेलं आहे. 2.5 इंच आलेलं आहे. बघा, 2.5 इंच आलेलं आहे. तेवढंच 2.5 इंच इकडे मार्क करायचं. इकडे क्लिअर आहे. दुसरे पेन्सिल घेते, तेवढं इथं मार्क केलं. आता इकडे तुमचा जेवढा गॅप असेल, किती आहे 3.25 इंच, तेवढा 3.25 इंच गॅप इथं मार्किंग करायचा. इथं किती आहे बघा, 3.25 इंच, तेवढा 3.25 इंच इथं मार्क करा. एक अशी सरळ लाईन मार्क करायची इथून. हे बघा, इथून सरळ लाईन मार्किंग केली. इथं जेवढा गॅप असेल तेवढाच इथं वरती ह्या पॉईंटपासून मार्क करा 2.5 इंचाचा. क्लिअर आहे. इथून मार्किंग करायचा. इथं समजा तो पॉईंट पण तुम्हाला नाही समजला तर तुम्ही डायरेक्टली इथून अशा पद्धतीने अंदाजे असा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, कटोरीचा शेप अगदी परफेक्ट आलेला आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. कटोरीचा शेप तुम्ही बघू शकतात. इथं तो म्हणजे बघा, प्रत्येकाला प्रश्न काय पडतो, कटोरीसाठी आम्ही पुढचा गळा चेंज करू शकतो का. आपण सहसा करून कटोरी ब्लाऊज फक्त राऊंड नेकमध्येच कटोरी घेतो, पण तुम्हाला अशा कोणत्याही पद्धतीचा नेक तुम्ही कटोरी ब्लाऊजमध्ये घेऊ शकतात. त्यानंतर बोटनेकमध्ये कटोरी आम्ही घेऊ शकतो का, तर तुम्हाला हा व्हिडिओ मी त्याच्यासाठी तुमच्यासाठी बनवलेला आहे, तर तुम्ही बघू शकाल. त्यानंतर एक पॉईंट आपण इथं बघू शकतो, जेव्हा आपला नेक चेस्ट लाईनपेक्षा खाली जातो तेव्हा आपण इथून 0.25 इतकं कंपल्सरी मायनस करायचं आहे. क्लिअर आहे, लक्षात घ्या. तर हे मायनस का करायचं, तर बघा, एखाद्या वेळेस काय होतं, आपला ब्लाऊज आपल्याला शोल्डरमध्ये लूज पडतो, गळा लूज पडतो. मग आपण त्यांना म्हणतो की मला गळा असा थोडा दाबून द्या तुम्ही शोल्डरमध्ये, थोडं ब्लाऊज दाबला की परफेक्ट बसेल. पण तेव्हा तुमची ब्लाऊजची फिनिशिंग चुकते. मग जे काही ते एक्स्ट्रा आलेलं असतो, तुमचा ब्लाऊजचा गळा पुढे येतो किंवा तो तुमचा असं खाली झुकल्याने ते काहीतरी वेगळाच प्रकार दिसतो. त्यानंतर तुमचं शोल्डरची जी काही लाईन आहे ती प्रॉपर शोल्डरवरती राहत नाही, शोल्डरच्या पुढे येऊन जाते, गळा लूज पडतो, शोल्डर उतरते. तर हे सगळे तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुमची इथं सॉल्व्ह होतात. हे तुम्हाला ऑलरेडी पहिलेच जर का तुम्ही मायनस केलं तर तुमचे हे प्रॉब्लेम पहिलेच इथं तुमचे मायनस होतील, तर तुमच्या ब्लाऊजमध्ये ते येणार नाहीत. क्लिअर आहे. आता हे संपूर्ण ड्राफ्टिंग आहे तसं तुम्हाला कटिंग करून घ्यायचं आहे. बघा, आता आपण जे काही ड्राफ्ट केलेलं होतं हे सगळं आता आपण कट करून घेऊयात. त्याआधी ब्लाऊज कुठे कुठे मायनस होणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. बघा, तर आपला ब्लाऊज कसा कट होणार आहे हे बघा. हे जे काही लाईन्सवाले पार्ट आहेत हे सगळे आपले कट होणार आहेत. तर मी आता तुम्हाला कट करून दाखवते. सगळ्यात आधी इथून खालून असं कट करायचं. त्यानंतर हा जो काही पार्ट आहे इथून हा पार्ट पण आपला असा कट होईल. हा तुम्ही म्हणाल की आता हे कटोरीचं ब्लाऊज होतं, तुम्ही प्रिन्सेस कटसारखा आकार दिला, तर एक गोष्ट लक्षात घ्या, तर ही मेथड सेम असेल इतकी.
जी काही प्रिन्सेस कट ब्लाऊजची मेथड आहे प्रत्येक ब्लाऊजमध्ये सेम असेल. भले तुमचा ब्लाऊज फोरटक्स असू द्या, कुठलाही असू द्या. क्लिअर आहे सगळ्यांना? ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. त्यामुळे तुम्हाला ही मेथड जर का तुम्हाला येत असेल तर तुम्हाला ब्लाऊज कट करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. रेग्युलरी व्हिडिओ बघत चला. रेग्युलर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला समजायला खूप सोपं जाईल. तुम्ही माझ्या व्हिडिओची भरपूर वाट बघता, भरपूर मेसेजेस येतात, तर तेव्हा मला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला पण छान वाटतं की तुम्ही माझ्या व्हिडिओची एवढी वाट बघताय. बघा गळा, पुढचा गळा आहे आपला. आता हा जो काही मुंड्यातला टक्स आहे, हा मुंड्यातला टक्स मायनस होईल. तर ही जी काही इकडची लाईन आहे, ही इकडची लाईन धरून व्यवस्थित धरायची. ही लाईन तुम्ही हे सगळं ड्राफ्टिंग न्यूजपेपरवरती करा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही स्केच पेन वगैरे थोडा चांगला घ्या, म्हणजे तुम्हाला हे एवढे सगळे ड्राफ्टिंग न्यूजपेपरवरती दिसतील असं. क्लिअर आहे? बघा ही लाईन दुसऱ्या लाईनवरती ठेवायची. आता तुम्ही इथं स्टॅपलर वगैरे मारू शकता किंवा चिटकवून घ्या. मी फेविकॉलने चिटकवून घेते. हे बघा, सगळ्यात आधी आता मुंडा कट करा. बघा जिथं आपण ग्रीन मुंडा मार्क केला होता तो मुंडा तुमचा खाली आला, आणि जिथं आपण रेड मुंडा नवीन मार्क केला तो बघा बरोबर इथून कंटिन्यू झालेला आहे, म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. तर इथून आता व्यवस्थित असं हा मुंडा कट करा. इथं जर का तुमचं थोडाफार मुंड्याचा आकार थोडाफार मागे पुढे झाला असेल तर तुम्ही तो व्यवस्थित कट करा. असं नाही की जसा आकार जातोय तसं जाऊ द्या, तसं नाही. परफेक्ट तुम्हाला काय वाटतंय ते बघायचं. बघा इथं मला नॉर्मल थोडा असा आतमध्ये गेल्यासारखं वाटत होता, म्हणून मी थोडं बाहेरून कट केलं. क्लिअर आहे सगळ्यांना? क्रॉसपट्टी कट करा. आता ही क्रॉसपट्टी तुम्ही म्हणाल अशी वेगळी वेगळी निघाली तर ती कपड्यावर ठेवून कशी कट करायची ते पण मी तुम्हाला सांगेन. 2 व्हिडिओ बनवूयात, कारण एक व्हिडिओ खूप असा लांब होतो. क्लिअर आहे सगळ्यांना? कटोरीचं कटिंग करून घेऊया. हे बघा कटोरीसुद्धा अगदी परफेक्ट निघालेली आहे. हा टक्स जेव्हा आपला इथं जोडणार तेव्हा बघा अगदी अशी परफेक्ट तुमची इथं बघा अशी कटोरी तयार होणार आहे. हे बघा इथून अशी तुमची कटोरी तयार होईल. बघा पफसुद्धा छान येईल आणि तुमच्या छातीमध्ये कटोरीसुद्धा परफेक्ट बसेल. बघा कटोरीचा साईड पार्टसुद्धा तुम्हाला आता हा पार्ट बघून लक्षात आलं असेल की हा कटोरीचा साईड पार्ट आहे. हा कटोरी सेम आहे, फक्त तुम्हाला इथं काय गोल गळा आपण नेहमी घेतो म्हणून तुम्हाला हा शेप थोडा वेगळा दिसेल. क्लिअर आहे सगळ्यांना? चला आता आपण हे साईडला ठेवून घेऊयात आणि आता आपण बॅक पार्ट ड्राफ्टिंग करूयात नवीन. हे बघा हा बॅक पार्ट मी इथं घेतलेला आहे. सगळ्यात आधी आपल्याला इथं एक लाईन इतका गॅप ठेवायचा आणि हे 1.5 इंच मार्जिन असे मॅच करायचे. इथं तुमचा जसा आकार जातोय तसा जाऊ द्यायचा. त्यानंतर खाली क्रॉसपट्टी ठेवायची आहे. बघा इथून खाली तर क्रॉसपट्टी पण तुमची जशी जाते तशी जाऊ द्यायची इथून. क्लिअर आहे? इथून जशी जाते तशी जाऊ द्यायची आणि एक अशी क्रॉस लाईन मार्क करायची इथून. बघा अशी खाली जेवढी तुमची क्रॉस पट्टी गेलेली आहे तिथून अशी क्रॉस लाईन मार्किंग करायची. आणि इथं पण जसं क्रॉस जातंय तसं असं क्रॉस हे मुंड्याला जॉईन करून घ्यायचं. बघा
क्रॉस मुंड्याला जॉईन केलं, मुंड्याचा आकार परफेक्ट झाला. आता इथं खाली गेलं जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही, बिलकुल पण काही प्रॉब्लेम नाही. खाली जातंय बिंदास जाऊ द्यायचं. फक्त इथं जो काही तुमचा असा थोडासा कोपरा तयार होतो, इथं असं थोडंसं नॉर्मल स्ट्रेट करून घ्यायचं. क्लिअर आहे सगळ्यांना? आता बॅक पार्ट आपल्याला आकार द्यायचा आहे. बॅक पार्टला तर बॅक पार्टला आकार देण्यासाठी इथं तुम्हाला पट्टी किती ठेवायची आहे, 1 इंचाची ठेवायची असेल तर तुम्ही 2 इंच मार्जिन घ्या. 2 इंचाची पट्टी ठेवायची असेल तर तुम्ही 3 इंचावरती मार्क करा. जेवढी तुम्हाला रेडी पट्टी हवी त्यात 1 इंच प्लस करा. आता मला इथं रेडी पट्टी 1 इंचाची ठेवायची म्हणून मी 2 इंचावरती मार्क केलं. इथून आता खाली मला ही पट्टी किती हवी आहे रेडी, 3 इंचाची, तर त्याच्यात मी 1 इंच प्लस करेल. तर किती मिळेल, 4 इंच. तर तुम्हाला खालची पट्टी आणि वरची पट्टी जेवढी रेडी ठेवायची असेल ना, तर त्याच्यात तुम्ही 1-1 इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे. क्लिअर आहे? आता आपण हा गळ्याचा आकार देणार आहोत, ते मोजून घ्या किती आलेला आहे. 7 इंच आणि त्यावरती 1 लाईन इतकं. आता गळारुंदी किती घ्यायची, गळारुंदी घ्यायची आहे 3.5 इंच. तर इथं तुम्हाला हवी तेवढी गळारुंदी घेऊ शकतात, पण जास्त ब्रॉड घ्यायची नाही. 3.5 पेक्षा जास्त ब्रॉड घेतली तर खूप मोठा असा गळा तुमचा तयार होऊ शकतो. क्लिअर आहे? बघा 3.5 इंच आणि इथून पण 3.5 इंच. आता इथून याचा सेंटर घ्यायचा, ही लाईनचा, आणि इथून आता असा एक राऊंड शेप द्यायचा. हे बघा असा राऊंड शेप दिलेला आहे, म्हणजे तो अगदी परफेक्ट असा आला. ह्या सेंटरपर्यंत मी जॉईन केलं. क्लिअर आहे? अशा पद्धतीने तुम्हाला ह्या स्क्वेअरमधून तुम्ही हवा तो शेप देऊ शकता. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही हा शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपण बॅक पार्टचं पण कटिंग करून घेऊयात. जसा आकार जातोय गळ्याचा तसं कट करा. मुंडा पण अगदी परफेक्ट आलेला आहे. फ्रंट आणि बॅक सेम अशाच पद्धतीने कटिंग करा. तुमचं माप कोणतंही असू द्या. जे तुम्हाला मी चार्ट वगैरे दिलेले आहे ते चार्ट तुम्ही फॉलो करा. स्क्रीनशॉट काढून तुम्ही घरच्या घरीसुद्धा ते चार्ट तयार करू शकतात. अशा पद्धतीचे व्हाईट पेपर आणून त्याच्यावरती तुम्ही ते चार्ट तयार करून घ्यायचे आहेत. बघा आपला बॅक पार्टसुद्धा तयार आहे. बॅक पार्ट पण आपला रेडी झाला. बघा अशा पद्धतीने आपलं बॅक आणि फ्रंट दोन्ही रेडी आहेत. स्लीवचं कटिंग कसं करायचं याचा सेपरेट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती. तर स्पेशल तो बाही कटिंग कशी करायची कोणत्याही मापाची त्याच्यासाठी आहे. कोणत्याही प्रकाराच्या ब्लाऊज किंवा ड्रेसची कोणत्याही मापाची स्लीवचं कटिंग तुम्ही कसं करायचं सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही जाऊन नक्की बघायचा आहे. तर अशा पद्धतीने आपलं संपूर्ण कटोरी ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. आता याचं कपड्यावरती कटिंग कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगते. योक पट्टीचं कटिंग तुम्ही कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. कपड्यावरती कटिंग करून दाखवते नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
आणि स्लीवचं पण कटिंग करून दाखवते. क्लिअर आहे. व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे बघायलासुद्धा बोर वाटते. तर आपण 2-2 पार्टमध्ये डिवाईड केले तर एकाच व्हिडिओमध्ये जेवढं आपण बोलू तेवढं बोलणं होत नाही, म्हणून 2 व्हिडिओ निवांत केले तर प्रत्येक पॉईंट तुमच्यासोबत क्लिअर होती. तर तुम्हाला आता समजलं असेल की कोणत्याही मापाच्या ब्लाऊजचं कटिंग करताना फॉर्म्युले वेगळे असतात. कोणत्याही प्रकाराच्या ब्लाऊजचं कटिंग करताना ब्लाऊजचं कटिंग हे वेगळं असतं. आता आपण इथं बॅक पार्टमध्ये कटिंगची मेथड वेगळी वापरली आणि फ्रंटमध्ये वेगळी वापरली, म्हणजे ड्राफ्टिंग आपण वेगळं केलं. तर प्रत्येक ब्लाऊजसाठी प्रत्येक वेगळ्या वेगळ्या प्रकाराच्या ब्लाऊजसाठी फॉर्म्युले वेगळे आहेत. त्यानंतर तुम्ही व्हिडिओ स्किप करून बघू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्किप करून बघितला तर असेच कोणते ना कोणते पॉईंट तुमच्याकडनं मिस होतात, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथं थांबवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. ब्लाऊज कटिंगसाठी पेपर पॅटर्न हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईल, त्या नंबरवरती मेसेज करायचा. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. लाईक करा आणि मला कमेंट पण नक्की करा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला यापुढे कोणत्या प्रकारच्या ब्लाऊजचं कटिंग हवं आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. क्लिअर आहे. चला तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल आणि बेल आयकॉनला प्रेस केलेलं असेल ना, तर मी जे पण व्हिडिओ इकडून मी देईल किंवा तुम्हाला काही सूचना देण्याचा प्रयत्न केला ते तुमच्यापर्यंत येऊन लगेच तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल. क्लिअर आहे. तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या माझ्यासारख्या ज्या कोणी गरजू महिला असतील त्यांना आपल्या व्हिडिओची मदत होईल. अगदी प्रोफेशनल पद्धतीने मी शिकवते. भरपूर अशा यूट्यूबला कमेंट पण आहेत, तुम्ही चेक करू शकतात कमेंट बॉक्समध्ये, की मला भरपूर जणी कमेंट करतात की ताई फक्त तुमच्यामुळे शक्य झालं, एवढी फी भरणं आम्हाला शक्य नाही, परत तुम्ही फ्रीमध्ये एवढं सगळं आम्हाला नॉलेज देतात, आम्ही ब्लाऊज ट्राय करतो, छान बसतात वगैरे वगैरे कमेंट असतात. तर माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तुम्हीसुद्धा शिका अगदी घरी बसून फ्रीमध्ये, आणि तेवढेच आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला ज्यांना कोणाला खरोखर व्हिडिओंची आपल्या अशा गोष्टींची गरज आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूया.